गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। मैत्रिणींनो, गणपती बाप्पांसाठी स्पेशल थाली बनवलेली आहे। ऑलरेडी 4 थालीच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे। ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 5वी थाली बनवलेली आहे, 5व्या दिवसासाठी। ही थाली झटपट तयार केलेली आहे, अगदी अर्ध्या तासामध्ये। चला तर मग लगेचच थाली बनवण्यास सुरुवात करूया। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे आणि आज मी मसाले भात तयार करणार आहे। तर एका पॅन मध्ये तेल गरम केलेलं आहे, 2 ते 3 तेजपत्ते टाकले आणि कलमी, लवंग, हे बघा इथे जिरं घेतलेलं आहे, इलायची घेतलेली आहे। हे सर्व मसाले टाकून छान परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी कांदा टाकत आहे, कांदा आणि थोड्या हिरव्या मिरच्या ह्या सुद्धा थोड्याशा तेलामध्ये परतून घेत आहे। तर या थालीमध्ये खूप जास्त पदार्थ तयार केलेले आहेत मैत्रिणींनो, अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये ही थाली तयार केलेली आहे। तर हे बघा, कांदे आणि हिरव्या मिरच्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत मी, आणि मोदकाच्या रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही नक्की बघा। त्यानंतर मी इथे एक टमाटर टाकलं। त्यानंतर आता बेसिक मसाले टाकू, तिखट, मीठ, हळद आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर आणि चिटकीभर हिंग टाकलेला आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे गाजर, आलू आणि फुलगोबी कापून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे। फुलगोबी मी 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवली, कारण मग अड्या वगैरे असतात ना मैत्रिणींनो, गरम पाण्यामध्ये ठेवल्या की पटकन निघून जातात, छान स्वच्छ होते गोबी। तर अशी फुलगोबी, गाजर, आलू मी टाकले, तुम्ही हिरवे मटार सुद्धा टाकू शकता। त्यानंतर आता आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते, ते यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर मी पॅनमध्येच मसाला भात तयार करत आहे, कुकरमध्ये पटकन होतो। तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करा। आता मी 2 ग्लास तांदूळ घेतले, त्या प्रमाणामध्ये मी इथे 3 ग्लास पाणी घेत आहे। परफेक्ट भात तयार होतो, अगदी मोकळा मोकळा भात तयार होतो छान। आता मंद आचेवर, मंद किंवा मग मीडियम आचेवर हा भात आता शिजण्याकरिता आपण ठेवून देऊया, तेव्हापर्यंत बाकीची तयारी करूया। तर मी ते दही घेत आहे, दहीमध्ये थोडं 2 छोटे चम्मच बेसन टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद। हे छान असं फेटून घ्यायचं। हवं तर तुम्ही हे मिक्सर आहे ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, म्हणजे बेसनाच्या आणि दह्याच्या गुठळ्या राहत नाही। तर मी चम्मचने छान मिक्स करून घेतलं। आता आपण कढी तयार करूया दह्याची। तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं, जिरा, मोहरी आणि थोड्याशा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि मी हिरव्या मिरच्या टाकत आहे इथे 2 ते 3 छान अशा थोड्या मोठ्या कट करून घेतल्या। हे छान परतून घेतलं। त्यानंतर आपण हे मिश्रण तयार केलं होतं ना बेसन आणि दह्याचं, ते यामध्ये टाकायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आणि आता कढीला उकळी येण्याकरता आपण ठेवून देऊया। तर कढीपत्ता माझ्याकडे नव्हता मैत्रिणींनो, तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाका कढीपत्ता। तर आता आपल्या कढीला उकळी येत आहे आणि भात सुद्धा होत आहे, तेव्हापर्यंत आपण एक मिक्सचर तयार करूया। तर बेसन घेतलं आहे मी, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडा ओवा आणि हळद घेतलेली आहे। आपण आता इथे आलूचे पकोडे तयार करणार आहोत। चवीनुसार मीठ घेतलं, त्यानंतर जिरा घेतलं, कांदे बारीक कट करून घेतले, हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलं, थोडं पाणी टाकून हे मिक्सर छान असं मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही थोडा मैदा किंवा मग कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता। हा घट्ट घोल इथे तयार करायचा। आलूचे काप सुद्धा मी कापून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। हे बघा, आपला मसाले भात इथे तयार झालेला आहे आणि कढीला सुद्धा उकळी आलेली आहे। कढी आणि मसाले भात झालेला आहे। आता आपण पकोडे तयार करूया। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं, हिरव्या मिरच्या सुद्धा मी या मिश्रणामध्ये बुडवून थोड्या तळून घेत आहे। खायला खूप छान वाटतात मैत्रिणींनो जेवणामध्ये। तर ह्या मिरच्या साध्याच आहेत, थोड्या स्वच्छ धुवून याला मधून कट करून घेतलं, याच्या बिया वगैरे काहीही काढलेले नाही आहेत, मला आवडतात अशा मिरच्या जेवणामध्ये, त्यामुळे मी तळत आहे। आणि आता हे बघा, आलूचे असे पातळ काप करून ठेवले स्वच्छ धुवून, ते सुद्धा या मिश्रणामध्ये बुडवून अशा प्रकारे आपण आता आलूचे पकोडे तयार करणार आहोत। तर गॅसची फ्लेम आहे ना मीडियम टू हायच ठेवायची आणि हे छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे। तर हे बघा, एका साईडला मी दूध सुद्धा उकळण्याकरता ठेवलेलं होतं, अर्धा लिटर दूध थोडं आटलेलं आहे। आता आपण बासुंदी तयार करणार आहोत, अगदी झटपट। त्यामध्ये मी थोडं मिल्क पावडर टाकलं, खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी, आणि यामध्ये मी साखर नाही टाकत आहे, मिश्री टाकत आहे। मिश्री मी टाकलेली आहे 3 ते 4 छोटे चम्मच, ड्रायफ्रूट, थोडी वेलची आणि खोबऱ्याचा किस टाकलेला आहे। दूध आटवण्याकरता ठेवूया एका साईडला आपण।
तर हे बघा अगदी झटपट आपला स्वयंपाक झालेला आहे. हे बघा पकोडे सुद्धा इथे तयार झालेले आहेत, मिरची पकोडे आणि आलू पकोडे सुद्धा. तर आपली थाली अगदी 30 ते 40 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे. चला गरमागरम सर्व करूया. आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. हे बघा कढी पण तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली थाली मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि या थालीमधील कोणते पदार्थ तुम्हाला सर्वात जास्त आवडले मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते कोणते पदार्थ तयार करता मला कमेंट करून सांगा. हे बघा आलूचे पकोडे आणि ह्या मिरच्या तर खूपच अप्रतिम लागतात जेवणामध्ये. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. हे बघा सलादमध्ये लिंबू, गाजर आणि कांदा आहे. बासुंदी आणि मोदक केलेले आहेत मी. ते 5 प्रकारचे. या संपूर्ण मोदकाची रेसिपी आहे ना अवेलेबल आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. पान मोदक, बेसनाचे मोदक, खजूर मोदक आणि मोतीचूरचे मोदक. आणि इथे मी केलेले आहेत हे बघा दुधाचे मोदक केलेले आहेत. संपूर्ण थाली तयार आहे गणपतीच्या नैवेद्यासाठी 5व्या दिवसाची. तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि लाईक शेअर करा आठवणीने. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.